मायाचे 3 रूप असतात. महामाया, मोहमाया, योगमाया अशा या तिन्ही माया आपल्याला कर्माशी बांधतात. या तिन्ही माया आपल्याला कर्माच्या बंधनात अडकवतात. जे ज्ञानी आहेत ते मायातून वर उठले. जीवनाचे लक्ष्य हेच आहे. मायाचे जे आवरण आहे त्याला भेदून, त्याच भेदन करून वर जाणे, पुढे जाणे हीच जीवनाची पूर्णता आहे. जीवनाची साधना तोपर्यंत तृप्त होऊ शकत नाही जोपर्यंत मायाचा पडदा राहतो. तोपर्यंत अस्वस्थता आणि कमतरता जीवनात राहतील. तर या तीनही मायांपासून मुक्त होण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. सर्व कारणांचे कारण शोधले पाहिजे. माझे नुकसान झाले मी कोणाला तरी कारणीभूत मानतो. जेव्हा तुम्ही कोणाला तुमच्या सुख दुःखाचे कारण समजता तेव्हा तुम्ही थोडेसे बंधनात अटकू लागता, अधिक कर्म निर्माण करू लागता. पहा, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या कार आणि कर्माच्या हिशोबाने येतात. आपल्या जवळ येतात आणि निघून जातात. ते निघून गेले तर रडत राहतात आणि हाताला नाही लागले तर त्यासाठी आशा करत राहतात. आशा लावून बसून राहतात. यामुळे आपण कर्माला बांधून ठेवतो. म्हणूनच म्हणतात तस्मै नमः. परम कारण आहे. शिवजींना काय म्हणतात, अरे भाऊ, तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात. तुम्ही नसाल तर काहीच होणार नाही. तुमच्या कारणाने सर्व काही झाले आहे. होय, जर हा भाव येत असेल तर कर्मातून मुक्त होऊन आपण रिकामे होतो. अंतर्मन रिकामे होतच दिव्यतेने भरून जाते. शिव तत्वात आपण रमून जातो. मग आपल्या मनात ना कोणाच्या प्रती राग, ना कोणाच्या प्रती द्वेष, कोणतीच भावना राहत नाही. अरे, परमात्म्यानेच घडवले जे काही माझ्यासोबत व्हायचे असेल किंवा नसेल, परमात्म्याच्या द्वारे झाले असे समजाल तर एकदम कर्मातून मुक्ती, भयातून मुक्ती, दुःखातून मुक्ती, या सर्वांपासून मुक्ती मिळेल तर जीवन मुक्ती मग सहज होऊन जाते. आहे ना. समजा की कर्माच्या गतीमुळे तुम्ही जरी एखाद्याचे भले करायचे ठरवलं तरी ते होणार नाही. जर एखाद्याचे कर्म ठीक नसतील तर तसे दुसऱ्यांनी इच्छा करूनही तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या कर्माचा पडदा जर इतका घनदाट आहे तर कर्म वाढतात. जे झाले आहे त्याचा अनुभव घेत आहोत. काही करून त्यातून बाहेर पडावे लागेल, काहीतरी तसेच निघतील. एकदा भगवान बुद्ध बसले होते. त्यांच्या मागून त्यांचे स्वतःचे चुलत भाऊ आले आणि मोठा दगड आणला. ईर्षा तर होतेच, जवळ राहिल्यावर अजून ईर्षा होते. दोष दिसतो. भगवान बुद्धांसोबतच ते होते. त्यांचे चुलत भाऊ, त्यांना वाटले की काय मोठे बुद्धिमान, काय 10,000 लोक त्यांच्या सोबत बसले हे तर मीही करू शकतो. मीच केले. जे गोष्टी संयोजित करतात त्यांना हे डोक्यावर चढते. असं वाटतं की मीच ते सगळं संयोजन केलं असा भाव होतो. 2-4 लोक त्यांना उकसवणारी होते. असे 4-5 लोक जोडले गेले होते. थोडी ईर्षा तर होतीच. आजूबाजूच्या लोकांनी अजून पाणी घातले, मग तर ते मोठा वृक्षच बनला. मग तो एकदा मागे गेला. भगवान बुद्ध ध्यानात बसले होते तेव्हा इतका मोठा दगड तिथून ढकलला गेला.
4 लोक मिळून तो दगड भगवान बुद्धांच्या अगदी 2 इंच अंतरावर पडला. आपल्या गुरूंच्या प्रती कुणी असे काही करत असेल तर बाकी लोकांचे तर रक्त खवळते. सगळे लोक रागावले. लोकांना भगवान बुद्ध हसून म्हणाले, शांत व्हा, बसा. भगवान बुद्ध म्हणाले, काही कर्म असतील तुम्ही लोक कर्म नका घेऊ, त्याचे काही असे कर्म आहेत. तो अशा प्रकारे कर्म करून त्याचा अंत करत आहे. आणि त्यावर तुम्ही लोककर्म घेताय. बुद्धांना त्या दगडाने तर काही नाही केले. कारण ते सर्व कर्माच्या बाहेर झाले होते, त्यांना काही नाही. इतर लोक जी चूक करायची ती तर ते करतातच, पण त्या चुकीला तुम्ही आपल्या मनात कितीतरी वेळ ठेवून फिरतच राहतात. तुम्ही जितके त्याच्याबद्दल विचार करता तितके तुम्ही कर्म निर्माण करता. नाहीतर हे चेन रिएक्शन होते. त्याने माझ्यासोबत हे केले, मी त्याच्यासोबत हे करीन, त्याने केले, मी हे करीन. तर हे सात्य चालतच राहते. ही श्रृंखला संपणारच नाही. कर्माला समाप्त करा. मनात या गोष्टी येऊ देऊ नका. जे तुमचे आहे ते तुमच्याकडे येईल. त्याचा उपभोग घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाही. उपभोग तुम्हाला जो मिळणार, आपल्याला काही मिळाले नाही त्यामुळेच तर राग येतो ना. किंवा अपशब्द बोलले, आपलं पद काढून घेतलं तर राग येतो. अरे भाऊ, जे तुझे आहे ते तुझेच असेल. इंद्र ते तुझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही, ते तुला मिळणारच आहे. हे मनात दृढतेने बसवायला हवे. यालाच आत्मनिष्ठा म्हणतात. आत्मनिष्ठा म्हणजे काय? मला कोणतेही कर्म नाही बांधत. भूतकाळाला स्वीकारा. जे काही घडले ते झाले, त्यातून मी संतुष्ट आहे, दुःखी नाही. वर्तमानात दुःखी होण्यासाठी भूक आणि तहानच आहे. भूक, तहान आणि झोप नाही की मुले रडतात. पण तुम्ही जेव्हा दुःखी होता तेव्हा भूतकाळातील घटनांना मनात धरून धरून दुःखी होता. काय? तस्मै नम परम कारण. कारण आहे. सर्व कारणांचे कारण तुम्ही आहात प्रभू. ईश्वर तुम्हाला म्हणताय. तुम्हाला प्रत्येक वेळी नमन करतो. आता बघा किती आनंद होतोय. सिद्धी तुम्हाला मिळू लागतात. हे जर कळलं नाही तर 20 वेळा बसून प्राणायाम केला, काही केलं तरी काही फरक पडणार नाही. आदिशंकराचार्य सांगतात, जर ज्ञानात ही निष्ठा नाहीये तर हे फक्त नाकाला थोडीशी पीडा देण्याची गोष्ट असते. 20 वेळा नाक पकडून काही करा, हे नाकाला त्रासच आहे. हो, मी साधना केली की आणि काय चेहरे बघितले तर नाराजी, राग, द्वेष, दुःखद हेच सगळं दिसतं. सोडा हे सगळं. आता तुम्ही बोलणार आहो गुरुदेव, तुम्ही बोलताना सगळं सोपं वाटतं, पण करायला खूप अवघड आहे. पुन्हा पुन्हा जाऊन बघा तर मायाचे हात खूप लांब आहेत. माया लगेच तुम्हाला पकडते. पण मी या मायाच्या विळख्यात आलो हे कळताच आपण त्यातून बाहेर येऊ लागतो. हे स्मरणात येताच मला कर्माशी बांधले जायचे नाहीये.
दुसरे जी चूक करतात ते करतात, पण त्या चुकीला तुम्ही मनात धरून धरून फिरत राहतात. तुम्हीही तुमच्या मनात कर्म बनवत असता. किंवा इकडे कन्नडमध्ये एक म्हण आहे, माडदोड पाप आडदोड बायली आणते. त्याचा अर्थ असा की जे पाप करतो ते कुठे जातं, तर जे बोलतात त्यांच्या तोंडात जातं. म्हणजे आपण आपल्या मनाला या गोष्टींपासून दूर ठेवणे हीच साधना आहे. साधना म्हणजे फक्त बसून डोळे बंद करून ध्यान करणे नाही. साधना म्हणजे मनाची तरलता. मनात कोणतीही गोष्ट थांबू देत नाही. भूतकाळातील त्या सर्व गोष्टींना आनंदाने स्वीकारून पुढे आनंदाने जाणे.